जालन्यात सोयाबीन बियाण्याच्या वाढीव दराच्या तक्रारीची कृषी विभागाकडून चौकशी, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर होणार पुढील कारवाई. बियाण्याच्या बॅगेवरील MRP ₹3800 असल्याचा कंपनीचा दावा, नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. जालना जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याच्या वाढीव दराच्या तक्रारीनंतर कृषी विभागाने चौकशी सुरू केली आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर भरारी पथकाने संबंधित कृषी केंद्रावर पंचनामा करत बियाण्याची पडताळणी केली. प्राथमिक चौकशीत संबंधित बियाण्याच्या बॅगेवरील MRP ₹3800 असल्याचे कंपनीने लेखी कळवले असून बियाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अंबड कृषी अधिकारी गुणनियंत्रक गणेश वाघ यांनी दिली आहे. अंबड तालुक्यातील शेतकरी सिद्धार्थ उघडे यांनी सोयाबीन बियाण्याच्या किमतीबाबत कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाच्या भरारी पथकाने 8 जुलै रोजी पंचाच्या उपस्थितीत संबंधित कृषी केंद्रावर जाऊन पंचनामा केला. चौकशी दरम्यान तक्रारदार शेतकऱ्याने सादर केलेली खरेदी बिल, बियाण्यावरील लेबल तसेच यानंतर कृषी विभागाने संबंधित कंपनीकडे लेखी माहिती मागवली. कंपनीने दिलेल्या उत्तरानुसार संबंधित बियाण्याच्या बॅगेवरील अधिकृत कमाल किरकोळ किंमत म्हणजे MRP ₹3800 असल्याचे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय कंपनीच्या वितरकाच्या बिलावरही ₹3800 किंमत नमूद असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. संबंधित शेतकऱ्याला हे बियाणे ₹3500 विकण्यात आल्याचेही चौकशीत समोर आले आहे. दरम्यान संबंधित बियाण्याच्या लॉटमधील नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. तपासणी अहवाल काही अनियमितता अथवा बियाणे अप्रमाणित आढळल्यास संबंधितावर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे कृषी विभागाने यावेळी स्पष्ट केले आहे. नमस्कार, मी कृषी अधिकारी गुणनियंत्रण अंबड गणेश वाघ. दिनांक 3 जुलै 2026 रोजी श्री सिद्धार्थ दामोदर उघडे, राहणार शहापूर, तालुका अंबड यांची ग्रीन गोल्ड कंपनीच्या 3344 वाहनाबाबत श्री गोदावरी सीड्स कंपनी अंबड येथून त्यांनी जे बियाणं खरेदी केलं होतं त्यावर किंमत आणि त्यांना दिलेली किंमत यात फरक होता व जादा दरानं त्यांना विक्री झाली अशी त्यांची तक्रार होती. त्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण भरारी पथकानं व आम्ही दिनांक 8 जुलै 2026 रोजी गोदावरी सीड्स कंपनी अंबड येथे पंचनामा केला पंचांच्या उपस्थित. यावेळी आमचे भरारी पथकाचे प्रमुख श्री निलेश कुमार भादाने साहेब, आपले कॅम्पेन ऑफिसर जिल्हा परिषद, त्याचप्रमाणे बाकी पंच उपस्थित होते. सदर वेळी आम्हाला निदर्शनास आले की त्याच लॉटची ज्या शेतकऱ्यांनी जे आम्हाला तक्रार दिली होती व ते बिल जोडलं होतं त्या बिलावर ₹3500 किंमत होती व त्या कंपनीची MRP ₹3800 होती असं कंपनीचं म्हणणं होतं. त्या अनुषंगानं आम्ही कंपनीलाही पत्रव्यवहार केला. कंपनीचंही लेखी उत्तर प्राप्त झालं की ती आमचीच बॅग असून त्यावर जो टॅग असतो, लेबल टॅग, त्याच्यावरती ₹3800 किंमत आढळून आली. स्वतः शेतकऱ्यांनी सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना क्रॉस चेक करायला लावली त्यावेळी शेतकऱ्यांकडे जो टॅग होता त्यावर सुद्धा ₹3800 किंमत होती व त्याच लॉटची जी बॅग दुकानामध्ये अवेलेबल होती गोदावरी सीड्स कंपनीमध्ये, त्या लॉटच्या बियाणाचं आम्ही नमुना घेतला, बियाणे नमुना सॅम्पल घेतलं व ते आपली जी लॅब आहे गव्हर्नमेंटने प्रमाणित केलेली लॅब त्यामध्ये पाठवलेला असून अद्याप त्याचा रिपोर्ट येणं हे आहे, प्रलंबित आहे. तसेच आम्ही जे कंपनीकडून त्यावेळी त्या बियाणाविषयी काही पुरावे घेतले त्या बाबतीत कंपनीनं स्वतःचा जो डिस्ट्रीब्युटर आहे त्या डिस्ट्रीब्युटरचं बिल दिलं, त्यावर सुद्धा ₹3800 किंमत होती. त्याचप्रमाणे यावर्षीची कंपनीनं प्रमाणित केलेली त्या व्हरायटीसाठी 3344 व्हरायटीसाठी किंमत MRP ही ₹3800 आहे व सदर दुकानदाराने आपल्या तक्रारदार शेतकरी बांधवांना ₹3500 ही बॅग विक्री केलेली आहे व त्या अनुषंगानं अप्रमाणित नमुना जर अप्रमाणित आला तर कंपनीची त्या दृष्टीने कोर्ट केस दाखलही करण्यात येईल व पुढील कार्यवाही करण्यात येईल.